स्नेहा काय करतेस? काय नाही, जस्ट टाइमपास. काय आलं? हे बघ ना, जांभळं भेटलीत आज फ्रेश. तर जामून शॉट बनवशील काय? ओके, तर चला मी आज बनवते जामून शॉट. तर जामून शॉट बनवण्यासाठी मी घेतलेला आहे चाट मसाला, यानंतर घेतलंय मी साखर, मीठ आणि लिंबू आणि ऑफकोर्स फ्रेश जांभळं. तर ही जांभळं आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. यानंतर आपल्याला यातल्या बिया काढायच्या आहेत. सो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यातला जो गर आहे जांभळाचा तो आपण सेपरेट करायचा आहे आणि त्या बिया काढून टाकायच्या आहेत. तर मी आता ही जी सगळी जांभळं आहेत ते त्याच्या बिया काढून घेते. थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे, पण हे जे जांभळाचं शॉट आहे हा खूपच छान लागतो. सो थोडीशी मेहनत तर घ्यायलाच हवे ना. आता एका साईडला मी एका बाउलमध्ये मीठ, मिरची पावडर हे दोन्ही एकत्र करून घेणार आहे. सो आपण आता हे एकत्र करून घेऊया. मीठ आणि मिरची पावडर ही प्लेन मिरची पावडर आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि हे जे आहे आपल्याला काचेच्या ग्लासाला लावायचं आहे. सो जे शॉट आपण बनवणार आहेत ते काचेचे जे ग्लास आहेत त्याला आपण वरून थोडं लिंबू लावणार आहोत. आणि हे जे आपण मिरची पावडर आणि जे मिठाचं मिश्रण होतं ते आपण असं ग्लासाला लावून घेणार आहोत. सो जेव्हा आपण शॉट घेणार ना तेव्हा तो खारटपणा मिठाचा आणि लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा हे तिन्ही कॉम्बिनेशन खूप छान लागतं. ही सगळी तयारी आपल्याला जांभळाचे शॉट बनवायच्या आधी करून घ्यायची आहे, कारण की ते शॉट बनवले की लगेच आपल्याला ग्लासात ओतता आले पाहिजे. सो आता आपण हे मगाचे जांभळं आहेत जे आपण सेपरेट करून घेतले, त्याचं बी काढून घेतले, त्यात मी बर्फ घातलेला आहे. तुम्हाला थंड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बर्फ घालू शकता. मी 4 ते 5 बर्फाचे खडे घातलेत. यानंतर हे सेंदव मीठ आहे, नॉर्मल मीठ नाही आहे. सो आपण सेंदव मीठ घातले, थोडीशी साखर घातली चवीसाठी आणि चाट मसाला. हे सगळं आपल्याला आता मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. थोडासा मी लिंबू पिळणार आहे याच्यामध्ये आणि आता आपण हे आता मिक्सरमधनं काढूयात. मिक्सरमधनं काढल्यावर बघा तो कलरच सांगतो की हे किती यम्मी असेल. सो आता हे आपण शॉट्स जे आहेत बनवलेले ते आता ह्या ग्लासामध्ये आपण जांभळाचा शॉट भरणार आहोत आणि मस्तपैकी हे प्यायला तयार आहे. सो जर थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि हे शॉट असेच एन्जॉय करायचे असतात. सो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.